हाय हॅलो नमस्कार, स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. कशा आहात तुम्ही सर्व? नक्की सांगा कमेंटमध्ये. चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आणि आज संडे आहे तर आज सुरुवात आहे. चिकन बनवलं होतं, संडे स्पेशल काहीतरी पाहिजे तर आज चिकनचा मेनू होता. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आणि आज खूप लेट झाला व्हिडिओला सुरुवात करण्यासाठी, कारण चिकन वगैरे बनवायचं असलं ना खूपच वेळ होतं. तर आता आपलं सगळं चिकन वगैरे रेडी होतं. फौजी थोडा म्हणजे वेळाने आले आज, त्यामुळे सगळा वेळ झाला आहे. चला तर आता जेवण घेऊया आणि नंतर बोलते तुमच्याशी. आणि आता आमचं सर्वांचं जेवण वगैरे झालं. आणि अर्णवचे ना आज केस कट करायचे आहेत, कारण त्याचं स्कूल ओपन झालंय. माझे पण केस नाही कट करायचे आणि कृणालचे नाही एवढे झाले जास्त मोठे, अर्णवचे झालेत. आणि मागच्या संडेलाच कट करायची होती, पण फौजींना टाइम नव्हतं आणि मला पण जास्त टाइम नव्हतं जाण्यासाठी. आज फौजी म्हटले चला आता जातो, जेवण वगैरे झाले. आणि तिथं म्हणजे जास्त सकाळ सकाळी गेलं ना खूपच गर्दी असती, तर म्हटलं चला काही नाही आता गेले आहेत तर बघूया. आता दुपारचं थोडं गर्दी कमी असेल तर केस वगैरे कट करायचे आहेत. त्याचे अर्णवचे येतील म्हणजे कट करून. आणि जर केस कट केले नाही ना तर त्यांना पनिश वगैरे म्हणजे मिळती काहीतरी असेल तर मग अर्णवला लई भीती वाटते. अर्णव म्हणतो मम्मा पहिले माझे केस कट करूया, सकाळपासून मागं लागला होता. तर आता फौजी घेऊन गेले आहेत तिला. आणि कुणाल पण लागला होता पाठीमागं. अजून बघा इथं जेवलेलं आहे ते उचललं पण नाही, पण कुणाल लागला रडायला, त्यांच्या पाठी लागला मला पण घेऊन जावा. माझे केस वाढले पण नाही वाढले तुझे, नको कापायला ठीक आहे, अजून तुझे छोटेच आहेत. आणि फौजी म्हटले त्याला झोपव नाही तर तो रडत बसेल. तर चला आता याला थोडं ना झोपवतात. आता त्याचा टाईम पण झालं झोपेचं, 2 वाजल्यात. आणि मला भांडी वगैरे क्लीन करायचे आहेत. पाणी काय अजून आलं नाही. आणि आजकाल पाणी ना कधी पण येते दिवसाचं. काल तरी 1:30 वाजता आलं होतं, त्याच्या आधी 3 3:30 काहीतरी आलं होतं. म्हणजे पाण्याचं काही टाईमच नाही राहिलं, दिवसभरात कधी पण पाणी येतं आहे. त्यामुळे आजकाल असं झालं दिवस आराम पण नाही करू शकत, पाण्याची वाट बघायची असते. आणि बघायची मस्ती कशी चालू आहे. चला आता याला झोपवते, त्याच्यानंतर पटपट सगळी भांडी वगैरे घासते. आणि आज ना व्हिडिओ बनवायला सकाळपासून टाईमच नाही मिळाला. मला चिकन वगैरे बनवायचं असलं ना खूप असं नाही का तारंबळा उठल्यासारखं होतं. मसाला बनवा हे ते असं खूप राडा वाटतो. चला काही ना, आता सर्वांचं छान असं जेवण झालं आहे. तर पटपट भांडी वगैरे क्लीन करते. आणि ते आपण बॉक्सला कलर वगैरे केले होते त्यांना आता ब्लॅक कलर करायचा आहे. तर फौजी जातील थोड्या वेळानं अर्णवला केस कट करून आल्यानंतर. तर मी पण थोडंफारच म्हणजे करीन त्यांना हेल्प. माझं आधी घरातला आवरायचं आहे, त्याच्यानंतर मी हेल्प करीन त्यांना. चला तर मग आता ह्याला झोपवते पहिलं, नंतर बोलते. आणि चला आता कृणालला झोपवलं थोडा वेळ. आणि मला आता ना भांडी वगैरे क्लीन करायचे आहेत, अजून भांडी तशीच आहेत. तो झोपला, त्याच्यानंतर आता फौजी वगैरे आल्यात. अर्णवला आंघोळीला पाणी वगैरे दिलं, त्याची आंघोळ वगैरे झाली, केस वगैरे कट करून आला छान. आणि पाणी अजून आलं नाही. आणि आता ना 3:30 वाजले आहेत, खूप वेळ झालं पाण्याची वाट बघतोय, माहीत नाही कधी येईल. चला काही नाही, तोपर्यंत थोडं ड्रमामध्ये पाणी आहे, भांडी वगैरे सगळे क्लीन करून घेतो. पाणी आलं ना मग सगळी भांडी म्हणजे बारड्या वगैरे सगळं भरता येईल. आणि ना असं झालं की टाईम आहे म्हणजे दुपारी आराम करायला, पण पाण्याचं टेन्शन एवढं येतं ना झोपच लागत नाही. आणि फौजी पण झोपल्यात, फौजी पण कंटाळे सकाळपासून, ड्युटीला गेले त्याच्यानंतर आले, परत अर्णवला घेऊन गेले. खूप असं त्यांना पण काम असतं. आज संडे आहे, थोडा आराम करतील. चला तर आता मी पटपट सगळी भांडी क्लीन करून घेतो. आणि आज केस धुतल्यात, पण केस विंचरायला पण टाईम नाही भेटलं, कारण कामच एवढं असतं ना संडे दिवशी. चला काही नाही, आता भांडी वगैरे क्लीन करते, त्याच्यानंतर खाली जाऊन केस छान विंचरून येते, कारण केस धुतल्यात ना जास्त गुंता होऊन जातोय. तर खाली जाऊन निवांत सगळे केस विंचरून येईन. चला तर मग आता लागूया कामाला, पटपट भांडी थोडी क्लीन करते. आणि चला आता लागूया कामाला, भांडी वगैरे क्लीन करूया. आणि आज चिकन वगैरे बनवलं होतं ना तर भांडी खूप अशी होतातच. आणि म्हणजे वेगळं काहीतरी बनवलं ना तर भांडी वगैरे खूप होतात. तर मिक्सरचं भांडं वगैरे, कारण आज मसाला वगैरे बनवला तर भरपूर भांडी झाली होती. आणि आता म्हटलं चला पटपट भांडी वगैरे घासते, त्याच्यानंतर पण बाकी काय काय काम आहे ते बघूया. आणि इथं माझं भांडी वगैरे घासायचं चालूच होतं. आणि त्यावर ना अचानक मला इथं पाण्याचा आवाज आला, तर मी बघायला लागली पाणी आलं की काय. पहिल्यांदा बघितलं, वाटलं नाही आलं, परत आणि एकदा चला म्हटलं बघूया, आवाज तर येत होता. तर खरंच पाणी आलं होतं. चला आता घरातली थोडीफार कामं आवरली होती. आणि फौजींना थोडं म्हणजे आज लेट जायचं आहे, संडे आहे तर थोडं लेट जाणार आहेत. तर म्हटलं घरामध्ये थोडं राशन वगैरे संपलं आहे, तांदूळ डाळ म्हणा या सगळ्या गोष्टी राहतातच, म्हणजे लागतातच घरात. चला जाऊन घेऊन येऊया. आणि कसं होतं जास्त पण आणून चालत नाही, कारण आपल्याकडे ठेवण्यासाठी एवढे मोठमोठे डबे पण नाहीत. त्यामुळे कसं मी संपल तसं घेऊन येतो. तर आता 5 वाजल्यात, फौजींना 6 साडेसहाला जायचं आहे, तोपर्यंत आपण जाऊन येऊ. आणि जास्त काही आणायचं नाही, म्हणजे राशन थोडंफार आणायचं आहे. तिथं मुलांची चालल्या गडबड, कुणाचं स्लीपर घालायचं, कुणाचं सँडल घालायचं. आणि फौजी गेले आहेत पुढं.
चला तर मग आता आपण पण जाऊया पटपट आणि नंतर आणि बाकीची कामं आहेत. तर चला तर. आणि चला तर आता जाऊया आपण मार्केटला. आणि आपल्याला जे राशन काय काय आणायचं होतं ना ते मी एका लिस्टवरती लिहून घेतलं होतं. कारण फौजींना एवढं टाईमच नव्हतं की फौजी म्हटले जायचं लगेच लिस्ट वगैरे दाखवायची आणि लगेच सामान घेऊन यायचं. कारण त्यांना परत नाईट ड्युटी होती त्यामुळं पटपट जाऊन पटपट मागं येऊया. चला तर आता जाऊया. आणि आज ना संडे असल्यामुळं मार्केटमध्ये पण गर्दी असते. पण आपल्याला बाकी जास्त काही गोष्टी घ्यायच्या नव्हत्या. अर्नवचं स्कूलचं वगैरे तर आणलं होतं आणि भाज्या वगैरे तर संडेला मिळतच नाहीत. बघूया मग बाकीचं काय राशनच घ्यायचं आहे आणि अर्नवला पाण्याची बॉटल पण घ्यायची होती. तर बघूया टाईम भेटला तर पाण्याची बॉटल वगैरे पण घेऊन येऊया आपण. चला तर मग जाऊया. आम पहिलं काय म्हणलं होतं? चला आम घेऊया ना. आम. आम. आणि चला आता इथं मार्केटमध्ये पोचलो होतं आणि आम्ही ह्याच दुकानामध्ये सगळं राशन वगैरे घेतो. म्हणजे जे किराणा वगैरे डाळी म्हणा तांदूळ हे सगळं आम्ही इथंच घेऊन जातो. कारण म्हणजे माहीत झालं आता इथं भरपूर दिवस झालं राहिलो आहे तर माहीत होतं ना कुठं कुठल्या गोष्टी चांगल्या भेटतात. आणि आम्ही तांदूळ वगैरे नेतो ना ते इथं म्हणजे चांगले भेटतात तर आम्ही इथूनच घेऊन जातो. आणि आता इडलीसाठी वगैरे पण तांदूळ मला घेऊन जायचं होतं. आणि आतापर्यंत आम्ही गावाकडनं इडलीचं तांदूळ आणलेलं ते यूज करत होतो. पण आता संपले होते तर म्हटलं चला घेऊन जाऊया. आणि आता इथं मी बघत होतं डाळी वगैरे कोणकोणत्या आणि मला छोले वगैरे पण घ्यायचे होते. तर इथं ना जास्त करून राजमा म्हणा ह्या गोष्टी जास्त असतात. छोले वगैरे थोडे कमी प्रमाणात म्हणजे छोले पण आहेत पण राजमा ना इथं खूपच म्हणजे बनवला जातो. तर ह्या सगळ्या डाळी इथं ठेवल्या होत्या ज्यांना म्हणजे बघायच्या आहेत त्या बघून घेऊ शकतो. आणि डाळींना कसं आपल्या इकडं वेगवेगळी नावं आहेत आणि इथं ना वेगवेगळी नावं आहेत. त्यामुळे मी काय करते जे मला हवं आहे ना ते त्यांना दाखवतो की मला ही डाळ पाहिजे. कारण म्हणजे त्यांना नाव मला माहीत नसतं इथं नाव काय आहे आणि आपल्या इकडे जरा वेगळी नावं असतात. तर त्यांना मला जे पाहिजे ते ना मी त्यांना सांगितलं आणि त्यांनी मला दिलं. त्याच्यानंतर इथं लसूण वगैरे होता तर म्हटलं चला लसूण पण घेऊन जाऊया. आणि लसूण छान होता मोठे मोठे गड्डे होते तर म्हटलं चला आता लसूण वगैरे पण घेऊन जाऊया. संपला होता घरामध्ये आणि मी म्हणजे बघत होते अजून चांगला आहे का तर यातला थोडाफार आता लसूण घेऊन जाऊया आपण. त्याच्यानंतर आपलं सगळं आता जे आहे ते सामान पॅक करतील त्याच्यानंतर जाऊया. आणि आता इथं बघा आम्ही बॉटल वगैरे घेण्यासाठी आलो होतो. अर्नवला बॉटल घ्यायची होती तर चला म्हटलं आलो आहे तर घेऊन जाऊया. आणि जवळच होतं दुकान तर लगेच इथं बॉटल पण घेतली. कारण फौजी म्हटले लेट होईल पण काही नाही जास्त लेट झालं नाही. टायमात आमची सगळी कामं आवरली. आणि त्याच्यानंतर आता इथं आम्ही घरी चाललो होतो. आणि लवकर लवकरच सगळी कामं आवरली जास्त काही वेळ लागला नाही आम्हाला. चला तर आता घरी जाऊया पटपट. तर आता आम्ही जाऊन आलो मार्केटमधून आणि 5 वाजता गेलो होतो 6 वाजता आलो एका तासातच आलो. असं काय म्हणजे जास्त घ्यायचं नव्हतं आणि जे घ्यायचं होतं ते मी घरातूनच लिस्टमध्ये लिहून घेतलं होतं. त्यामुळे राशनच्या दुकानामध्येच घ्यायचं होतं जास्त करून. तर सगळ्या गोष्टी घेतल्या थोडंसं पनीर घेतलं आणि लगेच आलो. आणि अर्नवला ना स्कूलमध्ये बॉटल पाहिजे होती कारण थंडीच्या दिवसामध्ये न्यायचं ती छोटी बॉटल आहे त्याच्यामध्ये थंड पाणी म्हणजे गरम पाणी घेऊन जात होता. आणि आता गरमी सुरू आहे तर त्याला जास्त पाणी पाहिजे. कारण कधी कधी ना म्हणतो मम्मा माझं पाणी लवकर संपून जाते छोटी बॉटल असल्यामुळं. त्यासाठी एक बॉटल घेतली. बाकी काय एवढं नव्हतं. थोड्या वेळाने मी तुम्हाला दाखवते थोडासा आता चहा वगैरे करून पिते. त्याच्यानंतर दाखवते तुम्हाला मी काय काय शॉपिंग केली आहे. चला तर मग. आणि चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया. म्हणजे मगाशी ना मी म्हटलं तुम्हाला मी काय काय आणलेलं दाखवतो. पण त्याच्यानंतर मी स्वयंपाक बनवायला लागली आणि परत म्हटलं राहू दे आता स्वयंपाक वगैरे झाल्यावरच व्हिडिओ बनवूया. चला तर आता दाखवतो मी तुम्हाला आज मी काय काय शॉपिंग केली. शॉपिंग म्हणजे घरातलं सामानच आणलं आहे जास्त काही नाही. आणि ह्याच्यामध्ये ना ॲपल्स आहेत
आणि ॲपल कारण अर्नवला टिफिनला वगैरे द्यावी लागतातच, तर म्हटलं चला ॲपल घेऊन जाऊया. आणि खूप असते ॲपल घेऊन आलो. त्याच्यानंतर हे टॅमॅटो आहेत आणि भाज्यांना संडेला जास्त काही मिळत नाही, तर टॅमॅटो होती छान, थोडी कच्ची कच्ची होती, तर मग टॅमॅटो पण घेऊन आलो आहे. भाज्या फक्त टॅमॅटो आणि पनीर आणलं आहे. पनीर मी फ्रीजला ठेवलं आहे, बाकी काही नव्हतं आणलं. आणि ही बघा बॉटल आणली आहे, कारण अर्नवला आता पाणी पुरणं झालं आहे. छोटी बॉटल होती पहिली, तर आता ही 1 लिटरची बॉटल आणली आहे त्याला. तर चला आता यातून उद्यापासून त्याला मी पाणी देईन. तर ही एक त्यासाठी बॉटल आणली आणि ही आणण्याचं खूप गरजेचंच होतं, कारण तो 2-3 दिवस झालं स्कूलला जाते, तो रोज म्हणत होता मम्मा मला पाणी पुरत नाही. तर चला आता तो एक टेन्शन म्हणजे मिटलाय त्याला, आता याच्यात पाणी पूर्ण पुरेल व्यवस्थित. स्टॉप कर. आणि ह्याच्यामध्ये ना राशन आणलं होतं, ह्याच्यामध्ये ते राजमा, छोले आणि मुगाची डाळ आणि उडदाची डाळ आहे. आणि उडदाची डाळ मला इडलीसाठी वगैरे लागते, त्यामुळे उडदाची डाळ आणली. आणि मुगाची डाळ वरण बनवायला लागतं. मी तुरीची डाळ जास्त काही वापरत नाही, कारण तुरीच्या डाळीनं जास्त पित्त वगैरे होतं आणि मुलांना पण एवढं तुरीची डाळ नाही मी देत, मुगाची डाळ जास्त वापरतो. त्यात मुगाची डाळ, उडदाची डाळ आणि थोडासा राजमा आणि छोले वगैरे आहे, ह्या सगळ्या डाळी वगैरे आहेत. आणि साखर मला एवढी लागतेच, मला वाटतं ही 3 किलो काहीतरी असेल साखर, 3-4 किलो नाही सॉरी. त्याच्यामध्ये राशन तांदूळ आहेत, जे आपल्याला इडलीला पाहिजे होते ना, ते हे तांदूळ आहेत. आणि इथं तांदूळ काही मिळत नाही, त्यामुळे हे असेच बाहेरूनच आणावं लागतात. पहिलं भोजनच्या युनिटमध्ये राशन मिळायचं तेव्हा तांदूळ वगैरे मिळायचे, पण इथं जम्मूला असं काही नाही, राशन वगैरे काही मिळत नाही, त्यामुळे सगळ्या गोष्टी बाहेरूनच विकत आणाव्या लागतात. तर हे राशनचे तांदूळ आहेत, ते इडली वगैरेसाठी मला पाहिजेत, तर ते तांदूळ घेऊन आलो होतो. आणि हा माचीसचा डब्बा, आपल्याला देवाला वगैरे लावायला माचीस लागतं, तर हे घेऊन आलो होते. आणि ह्याच्यामध्ये ना साखर आहे, आणि साखर यावेळेस थोडी जास्त आणली, एवढी साखर लागत नाही आम्हाला, पण आजकाल काय झालंय गरमीमुळं म्हणजे नाही का असं जास्त फौजींना गरज आहे लिंबू पाण्याची, तर त्यांना मी लिंबू पाणी जास्त बनवून देतो. जेव्हा दुपारी ते कामावरनं येतात तर ते आलेल्या पहिलं बोलतात लिंबू पाणी वगैरे बनव, थोडीशी साखर टाकावी लागते, तर साखर लागतेच. आणि दिवसा पण कधी कधी लिंबू पाणी वगैरे आमचं चालूच राहते, त्यामुळे साखर यावेळी थोडी जास्त आणली. ही साखर आहे. आणि ह्याच्यामध्ये ना आपल्याला म्हणजे डेली यूजसाठी तांदूळ पाहिजेत ना, ते सगळे तांदूळ ह्याच्यामध्ये आहेत. थोडे तांदूळ शिल्लक आहेत आपले, म्हणून थोडेसेच आणले यावेळेस. तर हे राशनच होतं आजचं, आणि आपल्याला घरामध्ये जे लागणारं राशन तेच आम्ही घेऊन आलो. तर चला मग आजचा व्हिडिओ मी इथं संपवते. आणि आजचा व्हिडिओ मला तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असला तर छोट्यानी माझ्या व्हिडिओला जास्त प्रेम द्या आणि मोठ्यानी माझ्या व्हिडिओला जास्त आशीर्वाद द्या. चला तर भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद. ओके बाय. जय महाराष्ट्र.